शिवाजी महाराज आजही इतके महत्वाचे का आहेत याचा हा आहे एक छोटासा आढावा. हे बघा, महाराजांचं नाव घेतलं की आपल्याला आठवतो तो फक्त इतिहास. पण खरंच ते फक्त इतिहासाचा भाग आहेत का? की 350 वर्षानंतरही त्यांचं कार्य, त्यांचे विचार आपल्यासाठी महत्वाचे आहेत? तर याचं उत्तर समजून घेण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिले म्हणजे महाराज फक्त एक शासक नव्हते, ते एक क्रांती होते. त्यांनी फक्त किल्ले नाही जिंकले, त्यांनी लोकांची मनं जिंकली. शेतकऱ्याच्या पिकाला धक्का न लावण्याचा आदेश असो किंवा परस्त्रीला आईसमान मानणं, यातून त्यांनी लोकांना सांगितलं की स्वराज्य हे आपलं आहे. दुसरं, राज्यकारभार आणि धर्माबद्दलचे त्यांचे विचार. त्यांच्यासाठी सत्ता म्हणजे काय? प्रजेवर दडपणशाही? नाही. सत्ता म्हणजे प्रजेचं संरक्षण. आणि धर्म म्हणजे कट्टरता नाही, तर आपलं कर्तव्य. किती स्पष्ट विचार आहेत, नाही का? आणि तिसरा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. महाराजांचे विचार आजही जिवंत आहेत. का? कारण जगात अन्याय, भीती आणि स्वाभिमानावर होणारे हल्ले काही संपलेले नाहीत. त्यामुळे महाराज केवळ इतिहास नाहीत, तर अन्यायाविरुद्ध लढण्याची एक जिवंत प्रेरणा आहेत. थोडक्यात सांगायचं तर जोपर्यंत जगात अन्याय आहे, तोपर्यंत शिवाजी महाराज त्यांच्या विचारांच्या रूपाने जिवंत राहतील.